कर्नाटकला जाणाऱ्या एसटी बस ह्या बंद आहेत आणि खासगी ट्रॅव्हल्सचा मात्र त्याच्यामुळे भाव वाढलाय। प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते। खासगी ट्रॅव्हल्स वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट केली जाते। मुंबईतून बेळगावसाठी सिटिंग बससाठी दुपटीपेक्षा सुद्धा जास्त पैसे मोजावे लागतात आणि प्रवाशांना आर्थिक भुर्दंड आणि त्याचबरोबर मनस्ताप सुद्धा सहन करावा लागतोय। कर्नाटकमध्ये शुक्रवारी चित्रदुर्गमध्ये एसटी महामंडळाच्या चालकाला धक्काबुक्की झाली, मारहाण झाली, वातावरण प्रचंड तापलं। शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग इथे हा सगळा प्रकार घडला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या बसेस सुद्धा अडवल्या गेल्या। एसटी बसच्या सगळ्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला, पण आता खासगी ट्रॅव्हलर्स मात्र या सगळ्याचा कुठेतरी फायदा घेताना दिसतायत। प्रवाशांना लुटलं जातंय, दुपटीपेक्षा जास्त तिकीट आकारलं जात आहे। तर खासगी ट्रॅव्हलर्सचा तिकीट दर नेमका काय आहे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई ते बेळगाव सिटिंग पूर्वी 700 रुपये ते साधारण 1000 रुपयापर्यंत तिकीट होतं, आता थेट 1200 रुपये तिकीट आहे। मुंबई ते बेळगाव स्लीपर गाडीसाठी आधी 1000 रुपयाचं तिकीट होतं, साधारण 1000 ते 1200 पर्यंत, आणि सध्या आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। पुणे ते बेळगाव सिटिंग बससाठी पूर्वी 600 ते 800 रुपये इतका तिकीट दर होता, आता तो थेट 900 ते 1200 रुपयापर्यंत पोहोचला। पुणे ते बेळगाव सिटिंगचा तिकीट दर आपण बघितला। पुणे ते बेळगाव स्लीपरसाठी आधी 1100 ते 1500 रुपयाचा दर होता, सध्या थेट 2000 रुपयापर्यंत हा तिकीट दर गेलेला आहे। कोल्हापूर ते बेळगाव सिटिंग बससाठी पूर्वी 300 ते 350 रुपये तिकीट होतं, आता सध्याच्या क्षणाला 450 रुपयाचं तिकीट आहे। कोल्हापूर ते बेळगाव स्लीपर बससाठी पूर्वी 500 ते 700 रुपये तिकीट दर होता, आता थेट 1100 रुपये तिकीट दर आहे।